नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर त्या अगोदर दसऱ्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर हा व्हिडिओ खास दसऱ्याबद्दल आहे म्हणून तुम्हाला दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. तर आता उद्या आहे गुरुवार, तर उद्या आहे दसरा. आता ज्याला आपण विजयादशमी असेही म्हणत असतो. तर आता आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमीला दसरा जो आहे तर साजरा केला जातो. तर हा जो सण आहे तर वाईटावर चांगल्यांचा विजय दर्शविला जातो. कारण की एका बाजूला देवी दुर्गाने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध करून देवीचा विजय साजरा केला जातो. तर दुसरीकडे प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध करून अयोध्येला परतल्यावर आनंदोत्सव साजरा केला जात असतो. तर दसऱ्याला शस्त्राचे पूजन केले जाते. त्यामध्ये शेतीचे अवजारे असतील किंवा मग घरातील म्हणा किंवा व्यवसायातील मशनी असतील किंवा व्यवसायामधील काही वस्तू असतील तर यांची पूजा केली जाते. तसेच त्यामध्ये वाहनांची पूजा केली जाते. त्यामध्येच आपट्याची पाने सोने म्हणून एकमेकांना वाटली जातात. तसेच मग या दिवशी काही शुभ कार्यांना सुरुवात करणे शुभ मानले जाते. त्यामध्ये नवीन घर घेणे किंवा एखादी नवीन गाडी घेणे किंवा मग कोणत्या वस्तू घेण्यासाठी जो दसरा हा जो दिवस आहे तर अत्यंत शुभ दिवस हा मानला जातो. कारण की महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या मोठ्या पुतळ्याचे दहन केले जाते. हे तर सगळ्यांना माहितीच आहे. कारण की वाईटाच्या पराभवाचे प्रतीक म्हणून हे जे आहे रावणाचे दहन केले जाते. तर त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे तर दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांना सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते. कारण की आपट्याच्या पानांचा आपल्याला प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्याला करोडोचे कर्ज जर असेल तर आपले करोडोचे कर्ज फिटेल. आता तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती व्यवसाय करते, व्यवसायासाठी कर्ज घेतलं असेल तर मग कर्जामध्ये सतत वाढ होत चालली असेल किंवा कर्ज फिटत नसेल, त्यामध्ये काही ना काही अडथळे निर्माण होत असतील तर त्यासाठी मग तुम्ही हा उपाय करू शकता. किंवा तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी किंवा आपल्या घरातील गरिबी दूर व्हावी, घरामध्ये जी व्यक्ती नोकरी करत असेल किंवा व्यवसाय करत असेल तर त्या व्यक्तीची प्रगती होत नसेल, तुमच्या घरामध्ये काही केल्यामुळे पैसा येतो पण ती लक्ष्मी जी आहे तर ती लक्ष्मी स्थिर राहत नसेल तर त्यावेळेस मग ह्या ज्या सगळ्या अडचणी आहेत आपल्या घरामध्ये घडत असतात. म्हणून दसरा जो आहे तर 3.5 मुहूर्तांपैकी सगळ्यात शुभ दिवस मानला जातो. म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे दसऱ्याच्या दिवशी आपट्यांच्या पानांचा उपाय करायचा आहे. तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर त्यामध्ये आपल्याला दसऱ्याला काय करायचं आहे तर किंवा काय करू नये. आता दसऱ्याच्या दिवशी मोठ्यांनी मुलांच्या डोक्यावर किंवा कानावर हात ठेवावा. तर असे केल्यामुळे काय होते की मुलांना आरोग्यासंबंधी ज्या समस्या आहेत तर त्या समस्या येत नाहीत. तर त्यांची प्रकृती मग उत्तम राहते. तर मग ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या मोठ्या व्यक्तींनी लहान मुलांना केल्या जातात. तर दसऱ्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करत असताना मग आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे. त्यानंतर मग मोठ्यांचा आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे. नवरात्रीमध्ये आपण जो कलश स्थापन करतो तर त्यामधील जे पाणी असतं कलशातील तर ते पाणी जे आहे तर आपल्याला ते पाणी बाहेर कुठेही म्हणा किंवा कुठे टाकून न देता किंवा कोणत्या झाडांना टाकून न देता तर ते पाणी काय करायचं आहे आपल्याला ते पाणी आपल्याला घरामध्ये शिंपडायचं आहे. तर हे पाणी आपल्याला घरामध्ये शिंपडल्यामुळे काय होते की आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते. कारण की साक्षात त्यामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. म्हणून आपल्या घरातील गरिबी ही दूर होण्यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी आपल्याला शमीच्या झाडाची पूजा करण्याला जास्त महत्त्व दिले जाते. तसेच दुर्गा देवीला शमीची पानं जी आहे तर ती पण अर्पण करायची आहेत. तर दसऱ्याच्या दिवशी आपल्याला हा जो दिवस आहे तर अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी कोणाशीही वादविवाद चुकूनही केला नाही पाहिजे. कारण की आपल्या घरामध्ये जर सतत वादविवाद होत असतील, हे जे सण उत्सव असतील त्या दिवशी जर वादविवाद होत असतील तर आपल्या घरामधून माता लक्ष्मी काढता पाय घेत असते. तर हा जो उपाय आहे आपट्याच्या पानांचा तर आपल्याला कधी करायचा आहे कारण की आपट्याची पानं जर आपण दसऱ्याच्या दिवशी पूजा केल्यानंतर जर आपट्याची पानं नसतील तर मग कोणतीही म्हणजेच की दसऱ्याची जी पूजा आहे तर ती पूजा पूर्ण होत नाही. तर आपल्या मुलांची काही दोष असतात, संकटे असतात, अडचणी असतात तर ते दूर होऊन प्रगती होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपट्यांच्या पानांना खूप महत्त्व दिले जाते. कारण की आपट्याची पानं जी आहेत तर सोनं म्हणून वाटली जातात. हे तर सगळ्यांना माहितीच आहे. जी पूजा आपण करत असतो त्या पूजेमध्ये आपण
विद्या जे काही ठेवतो म्हणजेच की पूजा करत असताना तिथे ही पानं मग आपल्याला अर्पण केली जात असतात पूजेमध्ये. ही पाने जर नसतील तर मग पूजा पूर्ण होत नाही. इतके महत्त्व या पानांना दिले जाते. आता जिथे कुठे स्वामींच्या केंद्र असेल किंवा स्वामींचं मठ असेल तर ह्या केंद्रामध्ये म्हणा किंवा ह्या मठामध्ये हा सांगितलेला उपाय आहे. तर हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपट्याची 2.5 पानं आपल्याला घ्यायची आहेत. तर 2 अख्खी पानं आणि तिसरं जे पानं आहे तर ते तिसरं पान आपल्याला अर्धं घ्यायचं आहे. ही पानं घेऊन आपल्याला काय करायचं आहे, स्वामींच्या केंद्रात जायचं आहे किंवा मग जिथे कुठे स्वामींचं मठ असेल तर तिथे आपल्याला मठामध्ये जायचं आहे. ही पानं अर्पण करायची आहे. जिथे कुठे स्वामींच्या मंदिरात गेल्यानंतर स्वामींना अर्पण करायचे आहेत आणि नमस्कार करायचा आहे स्वामींना. तुमच्या ज्या पण काय अडचणी आहेत त्या सांगायच्या आहेत. म्हणजेच की घरामध्ये जर लक्ष्मी टिकून राहत नसेल किंवा घरामध्ये ज्या व्यक्तीला कर्ज असेल किंवा घरामध्ये पैसा येतो पण तो कुठे कोणत्या मार्गाने खर्च होतो हे समजत नसेल, त्यावेळेस मग घरामध्ये लक्ष्मी अखंड टिकून राहावी यासाठी मग प्रार्थना करायचं आहे. आणि नंतर काय करायचं आहे, ती जी 2.5 पानं आहेत तर तिथून आपल्याला उचलून घ्यायची आहेत आणि एखाद्या कागदामध्ये बांधून आपल्याला काय करायचं आहे, नेहमी आपल्याला जवळ ही पानं जी आहेत तर ठेवायचं आहे. आता तर त्यावेळेस तुम्ही मग पर्समध्ये ठेवू शकता किंवा घरातील व्यक्तींसाठी करत असाल तर घरामध्ये तिजोरीमध्ये ही पानं तुम्ही ठेवू शकता. ही पानं तुम्ही प्रत्येक व्यक्तीजवळ ठेवायला देऊ शकता. आता घरातील जर तुम्ही हा उपाय प्रत्येक व्यक्तीसाठी मग वेगवेगळा उपाय तुम्हाला करावा लागेल. आता असा जो 2.5 पानांचा उपाय आहे तर असाच मग देवघरात पण ही पाने तुम्ही ठेवू शकता. कारण की हा उपाय करताना स्वामींचे मंदिर जवळ नसेल तुमच्या तिथे तर मग आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो असेल किंवा मग स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर तुम्ही हा उपाय मग घरी पण करू शकता. कारण की आपण ज्या वेळेस घरी सेवा काही उपाय करत असतो पण त्याचं जेवढ्या पटीने फळ भेटतं तेवढा कितीतरी पटीने आपण मंदिरामध्ये उपाय करत असतो, त्यावेळेस आपल्याला मग त्याचं फळ आपल्याला भेटत असतं. आता मंदिरामध्ये जास्त लोक येतात दसऱ्याच्या दिवशी म्हणा किंवा इतर दिवशी, पण तेव्हा मग आपण ज्यावेळेस अर्पण केलेली पानं असतात तर ती साईडला ठेवली नाही याकडे मग आपल्याला लक्ष द्यायचं आहे. कारण की गर्दी असल्यानंतर आपण जे पण काय अर्पण करत असतो तर ते पटकन उचलून तिथे जे कोणी पुजारी वगैरे असतील तर ते उचलून साईडला सारत असतात. म्हणून मग आपल्या पानांवरती लक्ष ठेवायचं आहे आणि आपल्याला ती पानं जी आहे तर लगेच उचलून घ्यायचं आहे. आता हा जो उपाय आहे मग हा उपाय तुम्ही घरी पण करू शकता. पण ही पानं मग आपल्याला महत्त्वाच्या कामासाठी ज्यावेळेस आपण बाहेर जात असतो त्यावेळेस मग काय करायचं आहे, ही पानं आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे. आता आपली घरातील मुले ज्यावेळेस असतील, मुले परीक्षेला जात असतील किंवा मुलांसोबत त्यावेळेस तुम्ही द्यायचं आहे. आता प्रत्येक घरामध्ये म्हणा किंवा प्रत्येकाला आपली प्रगती व्हावी असे तर वाटतच असते. त्यावेळेस मग काय करायचं आहे, नोकरी म्हणा किंवा शिक्षणामध्ये प्रगती व्हावी असे प्रत्येकाला वाटत असते. घरातील आईवडिलांना आपल्या मुलांची प्रगती व्हावी म्हणून त्यासाठी पण आईवडिलांनी हा उपाय आपल्या मुलांसाठी पण करू शकता. आता मुलांची प्रगती व्हावी असे वाटत असते म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे, एक डाळिंबाच्या झाडाची आपल्याला काडी घ्यायची आहे. आता डाळिंबाचं झाड तर प्रत्येकाला माहितीच आहे आणि त्या काडीने काय करायचं आहे, थोडंसं मध घ्यायचं आहे आपल्याला. मध घेऊन आपल्याला ओम काढायचा आहे. आता ओम कुठे काढायचा आहे तर मुलांच्या जिभेवर आपल्याला ओम काढायचा आहे. त्याचप्रमाणे मग काय करायचं आहे, थोडेसे आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे आणि तांदळामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ओम काढायला सांगायचं आहे. तर हे आपल्याला मुलांना काढायला सांगायचं आहे तांदळामध्ये आणि मुलांच्या जिभेवर आपण स्वतःच मग ओम काढायचा आहे. मधाने काढायचं आहे एखादी छोटी डाळिंबाची झाडाची काडी घेऊन. आणि नंतर मग हा उपाय तसे वडिलांनीच आपल्या मुलांसाठी करायचा आहे हा उपाय. कारण की मुलांसाठी जर वडिलांना हा उपाय करणं नाही शक्य झालं तर मग आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय न चुकता हा उपाय जर तुम्ही केलात तर मग आपल्या मुलांच्या ज्या कोणत्या इच्छा आहेत तर त्या इच्छा मग पूर्ण होतात. म्हणून मग दसऱ्याच्या दिवशी आवर्जून तुम्ही हे जे 2.5 आपट्याच्या पानाचा पण उपाय करायचा आहे, त्याचप्रमाणे डाळिंबाच्या काडीचा पण उपाय करायचा आहे आणि मुलांना तांदळामध्ये ओम लिहायला सांगायचं आहे. कारण की आपल्याला वर्षभर पुन्हा संधी नसती. आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी राहावी हे प्रत्येकाला वाटत असते.
म्हणून मग या दिवशी तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे। तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः हे लिहायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।